Hello, my dear friends. You are most welcome back. Okay, we have started to learn about the four-digit numbers. Right on the board, there is the same heading. In the last video, we have learned about the much more practice of the four-digit numbers. Okay, so let's begin with a question which is given on your page number 8, and after that we are going to proceed and we are going to solve about the exercise about four digit numbers. काय मग सगळे बरे आहेत का? अर्थात असाल अशीच अपेक्षा करतो. मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या तासिकेमध्ये आपण चार अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन याचा खूप छान पद्धतीने अभ्यास केला आणि आता त्याला संलग्न असलेला एक प्रश्न जोडून असलेला एक प्रश्न तो आपण सोडवून घेणार आहे. तयार असाल तुम्ही? ओके, आर यू रेडी? ओके, सो माय डिअर लिटल चॅम्प्स, यू मस्ट बी रेडी फॉर एव्हरी मोमेंट. यू मस्ट बी अलर्ट टू सॉल्व द क्वेश्चन्स अँड प्रॉब्लेम्स, राईट? So I will take the question on the board. The question is that look at the symbols, write the numbers and read it. Question: look at the symbols, look at the symbols, write the number and read it. Write the number and read it. Look at the symbols, write the number and read it. चिन्हांकडे पहा. पहा, ओके, चिन्हांकडे पहा. Write the numbers, संख्या लिहा, अँड रीड इट, त्याला वाचा. ओके, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रश्नामध्ये करायच्या आहेत. ओके, सम सिम्बॉल्स आर गिवन. यू नो द स्टँड ऑफ बीड्स. स्टँड ऑफ बीड्स एक मण्यांचं स्टँड असणार आहे. मण्याचं स्टँड. मण्या माहिती ना? मण्या. मण्या म्हणजे आपल्या गल्लीतला मण्या नाही, मनोज, पण लाडाने आपण मण्या म्हणतो. असो, पण तो मण्या नाही. मण्याची पाटी किंवा मण्याचं स्टँड असतं. ठीक आहे, माळमध्ये असतात ना, माळेतील मणी. तर तो, ठीक आहे, तर तशा मण्याचे काही स्टँड असणार आहेत, त्याला आपण सिम्बॉल म्हणून वापरणार आहोत आणि त्या चिन्हांकडे पाहून आपल्याला संख्या बनवायची आहे. तसं बनवायला आपल्याला जमतं, पण संख्या बनवायची आहे. ओके, वी हॅव टू मेक द नंबर्स फर्स्ट. ओके, अँड देन वी हॅव टू राईट द नंबर अँड वी हॅव टू रीड इट ऑल्सो. म्हणजे अगोदर चिन्ह ओळखायचं आहे, त्यावर आधारित संख्या बनवायची आहे, ती लिहायची आहे आणि मग तिला वाचायचं पण आहे. ठीक आहे, तर जाऊयात. पहिला प्रश्न आपण याच्यातला घेऊयात. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन. चला, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. So this is simply a stand. Okay, and here beads are inserted in each of the bar. Okay, or rod. हे रॉड दिसत आहेत ना तुम्हाला, तारा असल्यासारख्या उभ्या सळया. ठीक आहे, त्याच्यात मण्या घातलेल्या आहेत असं समजूयात आपण. ठीक आहे, तर हे एक, त्याला जोडून लगेच दुसरा मणी पण आहे इथे. ओके, द नेक्स्ट. इथे एकच आहे, इथे एकच आहे, अँड ॲट लास्ट there are again two beads. At last there are again two beads, right? Okay, so my dear friends, are you able to see what I drawn here on the board? मी काय काय काढले बोर्डवर तुमच्या लक्षात येतंय किंवा दिसत असावं तुम्हाला. यावर आधारित आता आपल्याला संख्या
मीन्स तयार करायची आहे. वी हॅव टू मेक द नंबर फर्स्ट अँड देन वी हॅव टू राईट अँड रीड इट. डन. So here we know that in the 4-digit numbers, how many digits are there? 4. In a 4-digit number there are 4 digits. And what are the places? The units place, tens place, hundreds place and thousands place, right? 4-digit number reach up to the 1000, right? So here, so this is unit place, this is tens place, this is hundreds place and this one is the thousands place. In the last video I have told you, without writing complete spelling, we write their symbols. U stands for units, T stands for tens, H stands for hundreds place and T capital H small stands for the thousands place. Right? So how many beads are given, you have to observe carefully, and on that observation, on the base of that observation, you have to construct, you have to make a number. Okay? तुम्हाला अशा पद्धतीने संख्या तयार करायची आहे. ओके, फार सोपं आहे. चला जाऊया त्याच्या आन्सर कडे जाऊयात आपण. सो लेट्स ट्राय टू राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि ना तुम्हाला या ठिकाणी आन्सर लिहिण्यासाठी एक डब्बा दिले. डब्बा महत्वाचा आहे. डब्बा आपल्याला उपाशी ठेवत नाही आहे ना. ओके, पण तसं तो डब्बा नाही. सो हिअर अ ब्लँक, ओके, रेक्टँगल इज गिवन. इन धिस ब्लँक स्पेस यू हॅव टू राईट युअर आन्सर. डन. ओके, नाव टेल मी, how many beads are given at the thousands place? Yes, you are correct. At the thousands place, there are 2 beads given. Now at the hundreds place, how many beads are given? Only 1 bead is given. So I will write here 1. Okay. At tens place, how many beads are given? Only 1 bead. Therefore again I will write here the digit 1. And at last, at the units place, how many beads are given? At the units place, 2 beads are given. So I will write again 2 here. Okay. So what the number becomes? The number becomes, you have to write it. Okay. I will write 2000. See how to read and write. This is again unit place, this is tens place, this is hundreds place and this is the thousands place. Okay, so this is, okay, I will make it dark, unit place. Done. How many thousands are there? 2000s, right? 2000. How many 100? 100. How many tens? 110. And how many units? 2 units, right? So how to write in the words? It is not compulsory to write in the words according to instruction of the question. You have to write it in the digits or figures only. But I will give you the written format, word format for this example. Okay. So now let's proceed. How many thousand? 2000s, 100, and I have told you, read the tens and unit place together. या दोघांची गाठ बांधायची. कळलं ना. डब्यात छोटा डब्बा गोल डब्बा करून ठेवायचा या दोघांना आणि त्यांना एकत्र वाचायचं. 2000. हाऊ मेनी हंड्रेड्स? 100. 100 अँड आता ह्यांना जोडायसाठी एक शब्द वापरायचा. कुठला? अँड. हाऊ मेनी इट इज? 1 tens means 10 and 2, total becomes 12. So dear friends, now you have the answer, complete answer. And what is the meaning of this symbolic presentation? हे जे चिन्हामध्ये दाखवलेलं आहे ते एक संख्या दाखवलेली आहे, बरोबर. आणि मग त्याच्यात कुठली संख्या लपली आहे? लपलेली संख्या अशी बाहेर काढलो आपण.
आहे ना. लपलेली संख्येची अशी गच्ची धरून आपण बाहेर काढायला दिलं, असं गच धरून बाहेर काढायला. आलं लक्षामध्ये? संख्या कुठली लपले ह्या चिन्हांमध्ये? बघा रे, इन these symbols which number is hidden? Hide and seek. Which number is hidden? At 1000 place there are 2 beads, so 2000. At 100 place there is only 1 bead, single है ना, एकटा जीव सदाशिव नाही, 100. Okay, so 100. How many tens? Only 1 bead is there at the tens place, and at units place there are 2 beads, 2 symbols. So the number becomes 2112. Okay, take the second question. Second question. I will write on the board it. First I will draw the symbolic presentation. These are the rods on the stand, and the beads are added in the rod. In the first rod, how many beads are there? There are total 2 beads. I will make just only circles, not the dark circles, right? So only 2 beads are given here. Then on this place there is no any bead. Then 3 beads are attached here totally, and at final stage there are total, means at units place there are 4 beads. 1, 2, 3 and 4. Okay, I will make it dark so that you can easily observe it, you can easily see it. And places are given at the bottom. Okay, this is the units place, this is the tens place, this is the hundreds place, and this is the thousands place. Baba re, thousands place means 4-digit number. Is that clear? Okay. And here इथे एक गंमत आहे. म्हणजे काय, खाऊ आहे का? नाही. काय गंमत आहे मग नीट आहे का? ऍट 100 प्लेस नथिंग इज देअर. शतक स्थानाला मणीच नाही. ना मणी ना विचारे कुणी. आता काय करावं मग? ऍट 100 प्लेस देर इज नो एनी बीड. सो अरे, बीड म्हणजे मराठीत मनी. बीड म्हणजे बीड जिल्हा नाही. ओके, मग नीट बघा. ऍट 100 प्लेस नो बीड इज गिवन. मग आपल्याला काय करायचंय? डझंट मॅटर. नाही तर नाही. जे काहीच नाही ते गणितासाठी 0 असतं. किती असतं? 0. राईट. सो मेक द नंबर फर्स्ट इन धिस ब्लँक स्पेस. या रिकाम्या चौकटीमध्ये आधी संख्या तयार करूया. चला. How many beads are there at the 1000 place? 2 beads. So I will write here 2. Okay. How many beads are there at 100's place? No. There is no any bead. So I have to write 0 at the 100's place. Okay. Then next. How many beads are given at the 10's place? 1, 2 and 3. So I will write the figure 3. And how many beads are given at the units place? 1, 2, 3, 4. Total 4 beads are given. So I have to write the number, write the digit 4 here. And by the way, अशा प्रकारे संख्या काय तयार होते म्हणतो मी? 2000. जिथं 0 आहे तिथलं वाचायचं नाही म्हणून सांगितलं ना. 0, 100 गरज नाही. 2000 अँड या दोघांची गाठ बांधेल, गठोडं बांधून टाका म्हणलं तुम्हाला. इकडे बघा परत एकदा. सो दिस इज युनिट्स प्लेस, दिस इज टेन्स प्लेस, दिस इज हंड्रेड्स प्लेस, अँड दिस इज थाउजंड्स प्लेस. हाऊ टू रीड द नंबर? हाऊ मेनी 1000? 2000. बघा, लक्ष आहे ना? 2000. हाऊ मेनी हंड्रेड्स? 0 100. पण ते वाचायचं असतं का? जिथं काही नाही तिथं 0 आहे तिथलं वाचनच नाही करायचं बाबा. नीट ऐक. 2000 अँड नाही का, याचं गठोडं वर बांधलं पण तसंच इथं पण बांधा ना. 2000 अँड डब्यात डब्बा, गोल डब्बा. 2034. ओके, इज दॅट क्लिअर? सो इट्स रायटिंग. आय विल राईट हिअर 2000 and
and 34. 2034. So this is the correct writing, correct reading of the symbolic presentation. अशी चिन्ह दिलेली असतात आणि त्या चिन्हाच्या आधारे तुम्हाला संख्या बनवायची असते. पण समजा जर आता मी याला सोडून पुस्तकापेक्षा थोडं वेगळं उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याला नंबर नाही टाकणार, मी स्टार करून इथे एक्झाम्पल देतो. समजा अशीच एक स्लेट आहे, म्हणजे पाटी किंवा स्टँड आहे समजा, त्याच्यावरती असे 4 रॉड आहेत, ठीक आहे. आणि ह्या 4 रॉडवरती काय केलेलं आहे, बीड्स दिले आहेत आणि असे बीड्स दिले. हिअर 2 बीड्स, देन हिअर 3 बीड्स अँड हिअर इज ओनली 1 बीड. सो नाव can you make a 4-digit number by using this stand of beads? लक्ष द्या आणि नीट बघा. तुम्हाला हा स्टँड, मण्यांचा हा स्टँड वापरून 4 अंकी संख्या बनवता येईल का? हा, तुम्हाला 4 अंकी संख्या याच्या साह्याने बनवता येणार नाही. शाबाश, करेक्ट आहे तुमचं. का बनवता येणार नाही? कारण इथं 1000 प्लेस, हे युनिट प्लेस, हे टेन्स प्लेस, हे हंड्रेड्स प्लेस, अँड दिस इज थाउजंड्स प्लेस. ॲट 1000 प्लेस देर इज नथिंग. ॲट 1000 प्लेस देर इज नथिंग मीन्स 0. And I have told you the rule yesterday or in the last video. And what was that rule? At 1000 place you cannot take 0 in any condition. At 1000 place you cannot take 0 in any condition, because if you take 0 at the 1000th place, at that time the number automatically becomes a 3-digit number, not the 4-digit number, right? So here the number will become 0,200 and 3 tens and 1 unit, means 231. This is 3-digit number. This is 3-digit number. So this example cannot become the example of a 4-digit number. This is wrong at all. Okay. Sometimes wrong things must be taught. कधी कधी चुकीच्या गोष्टी शिकवाव्या लागतात, तेव्हा बरोबर काय ते कळतं. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पान नंबर 8, तुमच्या मीन्स पुस्तकाच्या पान नंबर 8 वरती याची अजून 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत एक्स्ट्रा. ओके, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा.